प्रिंटच आहे ना तो. कापूड जर झालं ना असं पहिल्यापासून सांगा. आता ही नस आहे ना पूर्ण ही माझी ही नस ही पाहिली ही नस तर ती आखंडी अशी झोपेत जर आपण आपण झोपलं तर लांब होत नव्हतं आणि लांब झालं तर आपण होत नव्हतं. खूप अक्षरशः डोळ्यात पाणी तर त्याच्याने आता बराच फरक पडलाय मला. किती दिवस झाले आपण चालू केलं? तर मला आता हा दुसरा महिना चालू. दुसरा महिना चालू. हा आणि गुडघ्यांमध्ये काय फरक? हा गुडघ्यांमध्ये फरक पडला पण असं जड काम नाही करतं. किती वर्षापासून व्हायचा त्रास हा आपल्याला? नसेल मला जवळजवळ तो 96 पासून. 96 आणि 10 2006 15 वर्षापासून तो त्रास आहे. आपल्याला 2 महिन्याच्या औषधामध्येच रिझल्ट आला बस. हा मला रुपयात 50 म्हणजे असं 50% आला रिझल्ट सांगा. तेच म्हटलं नाही तर हे गोळे आले ना पाहिजे हा पाय ना पुन्हा असं पिऊन जायचं मला. अच्छा. तर आता गोळे बी येणे बंद झाले, कमी झाले. येतात पण कमी झाले. नाही आपला 15 वर्षाचा आजार आहे ना, मग आपल्याला जो हळूहळू याला 15 महिने कंटिन्यू करायचे. 15 महिने हे 15 महिने कंटिन्यू झाले की तुमच्या शरीरातून पूर्ण जे व्याधी आहेत ना ते सगळ्या निघून जाते. म्हणजे आपल्याला 2च महिन्यामध्ये रुपयामध्ये 50 पैसे फरक आला. बराच फरक पडला बा मला. नाही तर मला असं सारखं झोपून होती अशी आळस यायचा. उठून बसली का असं वाटत नव्हतं की उत्साह चालावं बोलावं. कोणी जर आलं माझं होतं चिडचिड व्हायची. अंगावरती आले किंवा काही आता ते पण बरं वाटतं मला. गोळ्या चालू केल्यापासून डॉक्टरकडे जाणं किती कमी झालं ते सांग सगळं? नाही एकदम कमी झालं. मी गेलीच नाही दवाखान्यात. आतापर्यंत किती पैसे घातले असतील? 2001 पासून जास्त मला त्रास होता. पहिले त्रास 2001 पासून खूप मला म्हणजे अशी झोपूनच येईल असं. जेव्हापासून जॉईंटेक्स चालू केले तेव्हापासून पूर्ण बंद. आता बरंच बंद झालं. दुखा लागलं का झोपून घ्यायचं, थोडंसं आराम करायचा. तेच म्हटलं सरांना विचारावं काय काय. बरेच वेळ झाले भेटणं. आणि गोंधळलेलं महाराजचं ते हे ना औषध ते पण घेणं चालू आहे माझं. अच्छा.